नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी अजून प्रचार सभांचा धुरळा उडायचा बाकी आहे, पण त्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाका सुरू केला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर अजितदादांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे। दरम्यान कुदळवाडी परिसरातील 300 एकर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत गरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले। यावरून संताप व्यक्त करत कुठे फेडाल हे पाप असा सवालच अजितदादा भाजप नेत्यांना विचारला। एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक 1 आणि 12 मधील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ केला। यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 5 वर्षातील कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहे। दरम्यान आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी चिंचवड महापालिका भाजपने आपल्या कार्यकाळात कर्जबाजारी केली असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला। शहरातील प्रशासकीय राजवटीत घेतलेले चुकीचे निर्णय आणि गलथान कारभारामुळे शहराचे नुकसान झाले आहे। कुदळवाडी परिसरातील 300 एकर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत गरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले। यावरून संताप व्यक्त करत कुठे फेडाल हे पाप असा सवाल त्यांनी भाजप नेत्यांना विचारला। एकंदरीतच अजित पवारांनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।